बघा काय सुंदर लाल भडक रंग आलाय. नमस्कार सुगरण फॅमिली. आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारा झणझणीत कांदा लसूण मसाला. 1 किलो मिरचीच्या अचूक प्रमाणात सर्व खडे मसाल्यांच्या योग्य मापासह कसा बनवायचा हे मी यात सांगितले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी मिरच्या आणून 3 ते 4 तासासाठी उन्हात टाकून घेतले आहे. मग त्याची देठं काढून घेतले आहेत. त्याचसोबत बरण्यासुद्धा आपल्याला उन्हात सुकवून घ्यायच्या आहेत, ज्या आपण मसाल्यांसाठी यूज करणार आहोत. ही अशी मिरची उन्हात वाळवल्यावरती ही अशी तुटली म्हणजे झाली आहे आपली मिरची. इथे मी अर्धा किलो शंकेश्वरी मिरची, अर्धा किलो बेडगी मिरची आणि पाव किलो लवंगी मिरची वापरली आहे. लवंगी मिरची तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकताय. प्रमाणानुसार 1.25 किलो मिरच्या होतात, पण देठं काढल्यावरती वजनाला 1 किलोच भरतात. इंदोरी धणे घेतले आहेत मी इथे 200 ग्राम. हे बघा. आता आपण खडे मसाल्यांचं प्रमाण बघून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतले आहेत 50 ग्राम जिरं. हे साधं जिरं आहे. 30 ग्राम शहाजिरं. शहाजिरं जे आपण गरम मसाला किंवा बिर्याणीमध्ये वापरतो ते. 35 ग्राम लवंग. 35 ग्राम काळी मिरी. 35 ग्राम दालचिनी. 30 ग्राम तीळ, पांढरे तीळ घ्यायचे आहेत. 20 ग्राम खसखस. 20 ग्राम रामपत्री, याला लाल फूलसुद्धा म्हणतात. 20 ग्राम जावित्री. हे बघा जावित्री. 20 ग्राम हिरवी वेलची. 20 ग्राम बडीशेप. 20 ग्राम तमालपत्र घेतले आहेत. तमालपत्र मी तोडून घेतले आहेत. 20 ग्राम चक्रफूल घेतले आहेत. 10 ग्राम दगडफूल स्वच्छ करून घ्यायचं आहे. 20 ग्राम त्रिफळ घेतले आहेत. त्रिफळमधले बिया मी काढून घेतले आहेत. हे बघा असे. त्यानंतर 10 ग्राम नागकेशर ही म्हणतात ह्याला. 20 ग्राम मोहरी. 20 ग्राम मेथी दाणे. आता तळून घ्यायचे मसाले बघून घेऊया. हे मी असे वेगळे काढून घेतले आहेत कारण की ह्याला आपल्याला तेलामध्ये तळायचे आहेत. 20 ग्राम मसाला वेलची घेतली आहे. 30 ग्राम हळकुंड घेतलं आहे. हे गावरान हळकुंड घेतलं आहे मी. आपलं साधं हळकुंड तुम्ही असं वालं घेऊ शकता. 30 ग्राम सुंठ घेतले आहे. खडा हिंग घेतला आहे 20 ग्राम आणि 2 जायफळ. हे आपल्याला फोडून तळून घ्यायचं आहे म्हणून मी हे सगळं एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. इथे मी 1 किलो कांदा घेतलेला आहे. हा उभा काप करून असा चिरून घेतलेला आहे. बघा पातळ काप एकसारखे करायचे आहे त्याचे. आणि लसूण घेतला आहे पाव किलो, सोलून घेतला आहे. पाव किलो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. पाव किलो किंवा 300 ग्राम तेल लागेल आपल्याला. सर्वात आधी धणे मी इथे कोरडे भाजून घेते लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं किंवा सुगंध येईस्तोवर भाजून घ्यायचं आहे याला. एका परातीत काढून घ्यायचं आहे भाजलेले सगळे खडे मसाले. आता इथे मी जिरं घालून घेते, शहाजिरं घालून घ्यायचं आहे. हे दोन्ही एकसारखे असल्यामुळे एकत्र घालून घ्यायचे आहेत. कोरडंच भाजायचं आहे ह्याला सुद्धा. आणि ह्याला पण आपण काढून घ्यायचं आहे हलकं भाजून. लवंग घालून घ्यायचं आहे. काळी मिरी, नागकेशर हे एकसारखे भाजून घ्यायचे आहेत. सगळे मसाले आपल्याला लो फ्लेमवरतीच करायचे, घाई करायची नाही आहे. चक्रफूल, दालचिनी हे पण आपल्याला एकसारखे सगळे लो फ्लेमवरती भाजायचे आहे. काय आहे ना, मॉइश्चर जायला हवं ह्याचं. आता दगडफूल घालून घेते. तमालपत्र सगळे अगदी लो फ्लेमवरती भाजून आपल्याला एका परातीमध्ये एकत्र ठेवायचे. छान व्यवस्थित एकदम लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. आता मोहरी भाजून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. आता ही काढून घेऊया. आता रामपत्री, जावित्री हे एकत्र छान असे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात असू द्या, घाई करू नका. वर्षभरासाठी आपण टिकवणार आहोत हे मसाले, त्यामुळे सगळे लो फ्लेमवरती आणि जास्त तेलाचा वापर न करता करा. तीळ घालून घेऊया, तसेच खसखस. दोन्हीही छान तडतडले आहेत, काढून घेऊया. तर त्रिफळ घालते. त्रिफळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे. छान सुगंध सुटला आहे त्रिफळचा. वा. मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत. तसेच बडीशेप घालते. दोन्हीही एकत्र छान असे परतून घ्यायचे आहे. वा, छान सुगंध सुटलाय सगळ्या गरम मसाल्यांचा.
आता हिरवी वेलची घालून घेते. ही सुद्धा आपल्याला 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. आता आपण तळून घ्यायचे मसाले सगळे करून घेऊया. तेल घातलं आहे थोडंसं, त्यात मी मसाले वेलची घालून घेते. मसाला वेलची छान असं परतून घ्यायची, आपल्याला तळून घ्यायची ॲक्च्युली. हे असं त्याच मसाल्यांमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. जिथे आपण कोरडे मसाले तळले होते त्याच परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता सुंठ भाजून घेते. छान असं तळून घ्यायचे. मी हे फोडून घेतलेले आहेत की अख्खे असल्यावरती ते अख्खे तळले जात नाही ना आतपर्यंत. हे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे, करपवू नका. छान सुगंध वाटतोय मस्त. जायफळ घालून घेते. जायफळ सुद्धा फोडून घेतलेलं आहे, तर ते छान आतपर्यंत तळलं जाईल. हळकुंड घालून घेते. हळकुंड फार मोठ्या नव्हत्या त्यामुळे मी फोडले नाही आहेत, असेच तळून घेतले आहेत. हे सुद्धा आता झाले आहेत. हे पहा, असे तेल वरती टाकत त्याला तळून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच. काढून घ्यायचं आहे. तेल नितळून घ्या. आता आपण हिंग घालून घेऊया. हिंग सुद्धा आपल्याला असं छान परतून घ्यायचं तेलामध्ये. हे पहा, असं कलर चेंज होतो त्याचा. काढून घेते. अजून थोडंसं त्याच तेलामध्ये तेल टाकून कांदा परतून घेऊया. याला मी मीडियम गॅसवरती ठेवला आहे. मूठभर जाडं मीठ घालून घेते. याने काय होईल, कांदा लवकर भाजायला मदत होईल. लक्ष असू द्या, नाही तर कांदा करपेल. हा असा छान खरपूस भाजून घेतला आहे मी. याला थंड करायला ठेवूया. आता इथे मी खोबरं घेतलं आहे. खोबरं मी सुक्कच भाजून घेते, अजिबात तेल नाही घालत आहे. त्याला तेल असतंच, त्याचं तेल. छान ह्याला लो फ्लेमवरती भाजून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुकडे करून सुद्धा तेलातून तळून काढू शकता. हे असं सारखं परतूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, लालसर असं. आता इथे मी मिरच्या भाजून घेते. जास्त तेल नाही टाकायचं आहे, 1 चमचाभरच तेल टाकलं आहे मी. आणि असं मी दाखवते तसं परतून घ्यायचं आहे. सगळं आपलं रेडी आहे. मिरच्या आहेत, कांदा, लसूण, खोबरं, जाडं मीठ आणि सगळे गरम मसाले हे एका डब्यामध्ये. हे सर्व गोष्टी आपण थंड करून मग आपण मशीनमध्ये कांडायला घेऊन जायचं आहे. मसाला दळून आणल्यानंतर गार होऊ द्या. त्यानंतरच चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत भरून खडा हिंग ठेवून गच्च झाकण लावून वरतून कापड बांधून ठेवा. आणि आपल्याला यूज होईल तेवढीच छोट्या एक बरणीमध्ये काढून ठेवा. तर कशी वाटली तुम्हाला झणझणीत कांदा लसूण मसाल्याची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.